त्याच्या पुढे जाऊन तुकोबरायांची आजच्या काळामध्ये एका नव्या अर्थाने तुकोबरायांच्या चरित्रामध्ये गाथेमध्ये काही सापडत नाही, गाथेवरून आपल्याला काही मिळत नाही, म्हणून तुकोबरायांचा खून झाला अशी वदंता दरवर्षी बिजेच्या पूर्वसंध्येला होत असते. आणि त्याच्या वेगवेगळ्या कथा करून सांगितलं जातं की तुकोबरायांचा खून रामेश्वर भट्टांनी किंवा अंबाजी गोसावीने धरून केला आणि तुकोबराय वैकुंठाला गेले अशी वदंता संपूर्ण गावामध्ये पसरवली, संपूर्ण परिसरामध्ये पसरवली. आणि तुकोबरायांचा खून ब्राह्मणांनी केला असं म्हणत ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करून तुकोबरायांचा खून झाला अशी अवई उठवली जाते. याला काही समकालीन पुरावा आहे का? तुकोबरायांचा खून झाला असं म्हणणं वारकरी संप्रदायाला आज सुद्धा पटत नाही किंवा आम्हाला ते मान्य नाही, आमची ती परंपरा नाही, आमच्या परंपरेत तुकोबरायांचा खून हे कधीही बसू शकत नाही. असं असलं तरी आम्ही याला विरोध केलाय का? आपण खूपदा आजपर्यंत या सगळ्या लोकांना दुर्लक्षित करत आल्यामुळं आज समाजामध्ये विचार करताना समाजामध्ये यावरून द्वंद्व किंवा एका प्रकारची संभ्रमावस्था निर्माण झाली की तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन झालं, की तुकोबरायांचा खून झाला. त्यामुळे तुकोबरायांच्या या गाथेतून काही सापडत नसताना तुकोबरायांच्या अंताविषयी, तुकोबरायांच्या सदैव वैकुंठ गमनाविषयी साशंकता निर्माण करून तुकोबरायांच्या चरित्राविषयी एक प्रकारचा घोळ सुद्धा सुरू आहे. याविषयी सुद्धा उत्तर देणं हे प्रत्येक वारकऱ्याचं, प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकाराचं आणि प्रत्येक इतिहासाचा संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. पण त्याचा थोडासा विचार करताना तुकोबरायांचा खरंच खून होऊ शकतो का? आपण वारकरी परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती, आपण मानतो की जगद्गुरु तुकोबरायांकडे छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला आणि तो नजराणा पाठवल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी तो नजराणा माघारी पाठवला आणि 14 अभंगांचं खरमरीत पत्र छत्रपती शिवरायांना दिले. आणि त्या अभंगामध्ये तुकोबराय छत्रपती शिवरायांना म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येत पंढरी राया मज गोविसी कासया, मानदंब चेष्टा ही तो सुकराची विष्ठा. छत्रपती शिवरायांना उद्देशून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी जे दिवट्या छत्री घोडे धाडले ते आम्हाला मान्य नाहीये आणि यामध्ये भगवंत तुम्हाला का अडकवलंय? कारण मान असेल, दंभ असेल, आता चेष्टा असेल, हे आम्हाला सुकराच्या विष्ठेसारखे. खूप सारे अभंग यामध्ये तुकोबराय लिहितात आणि हे अभंगाचं पत्र तुकोबरायांनी शिवरायांना धाडले. आणि त्यानंतर शिवराय तुकोबरायांच्या कीर्तनालयामध्ये महिपती महाराजांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये ठिकठिकाणी तुकोबरायांच्या कीर्तनाला शिवराय आल्याची उदाहरणे. एक वेळ तर अशी आली की तुकोबरायांच्या कीर्तनानंतर शिवरायांना विरक्ती प्राप्त झाली, त्यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि तुकोबरायांच्या पायाशीच राहिले. त्यानंतर जिजामाता आल्या आणि मग जिजामाता आल्यानंतर तुकोबरायांना सांगितलं की तुम्ही काहीतरी समजून शिवरायांना सांगा. आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती. नंतर तुकोबरायांनी कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांना त्यांच्या क्षत्रियत्वाची जाणीव करून दिली आणि तुमचं कर्तव्य हे राष्ट्ररक्षण आहे असं सांगितलं. आणि मग शिवरायांना परत माघारी धाडलं. अर्थात त्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला शिवराय येत होते. असे शिवराय जगद्गुरु तुकोबरायांचा आदरभाव व्यक्त करत होते, त्यांना गुरस्थानी मानत होते. असं असताना तुकोबरायांचा खून होईल आणि छत्रपती शिवरायांना कळणार नाही, छत्रपती शिवराय त्याविषयी काही करणार नाही, असं होऊ शकतं का? राजरोसपणे दिवसा ढवळ्या छत्रपती शिवरायांच्या गुरुचा खून होतो आणि छत्रपती शिवराय शांत बसतील, हे शक्य तरी आहे का? त्यामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये छत्रपती शिवरायांच्या हयातीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा खून झाला हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे. दुसरा पुरावा म्हणजे आपण काही समकालीन प्रमाण या निमित्ताने जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रातली पाहिली पाहिजे. अर्थात सगळ्यात पहिला जो पुरावा आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचा आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय? जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सांगायचा झाला तर अभंगाची एक ओळ म्हणजे, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुणी सहित झाला गुप्त दुका. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय? अंतकाळाला विठोबा मला पावलाय आणि आता मी कुणी सहित गुप्त झालोय. अर्थात हे सगळे अभंग ज्या संताजी महाराज जगनाडेंनी लिहून ठेवले, ते संताजी महाराज जगनाडे त्यांच्या जगनाडे संहितेमध्ये काय लिहितात ते की जगद्गुरु तुकोबराय प्रथम प्रहरी शरीरी वैकुंठाला गेले. म्हणजे तुकोबरायांचं शरीर इथं राहिलं नाही तर स्वतःच्या शरीरासहित सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. हेच निळोबाराय लिहितात, हेच एका अर्थाने रामेश्वर भट्ट शास्त्री लिहितात. आणि हेच भगवंतासोबत भांडताना तू माझ्या भावाला कुठे घेऊन गेला, तू माझ्या भावाला शरीरासह घेऊन गेलाय, ते शरीरासहित माझ्या भावाला माघारी पाठवून दे असं विचारताना
जगद्गुरू तुकोबारायांचे छोटे बंधू कान्होबाराय सुद्धा लिहितात. ही सगळी प्रमाण असताना या सोबतच जगद्गुरू तुकोबारायांच्या घराण्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या तृतीय चिरंजीव नारायण महाराजांना जी सनद दुसरा शिवाजी यांनी छत्रपती घराण्याने राज्याभिषेक 30ची सनद दिली. त्या सनदेमध्ये स्पष्टपणे लिहिले की तुमचे पिता तुकोबा गोसावी कीर्तन करिता करिता अदृश्य झाले, ही गोष्ट विख्यात आहे. याचा अर्थ काय? जगद्गुरू तुकोबाराय कीर्तन करता करता अदृश्य झाले, ही गोष्ट विख्यात, सर्व मान्य आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर अगदी 20व्या शतकापर्यंत जगद्गुरू तुकोबाराय कीर्तन करिता करता अदृश्य झाले, सदैव वैकुंठ गमनाला गेले, स्वशरीरी गुडुप्त झाले. ही एका प्रकारची सर्वमान्य कल्पना होती, संकल्पना होती, मान्यता होती. ही मान्यता 20व्या शतकामध्ये काही नतद्रष्ट लोकांनी खुडून खुनाचा अजेंडा पुढे आणला आणि तो अजेंडा आज समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न ही पुरोगामी आणि डावी मंडळी करताना दिसतात. पण हे करत असताना त्याचे कथा काल्पनिक सांगतात, याला कसलाही समकालीन पुरावा ते देऊ शकत नाही. आपल्या सुदैवानं आपल्याकडे एवढे सारे पुरावे असताना याची मांडणी आपण करताना कुठेही दिसत नाही. हे खूप मोठं दुर्दैव आहे. म्हणून आपण यासोबत जगद्गुरू तुकोबारायांचा खून का वैकुंठ गमन या सगळ्यामध्ये सदैव वैकुंठ गमनाची मांडणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा जोरकस प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि या सगळ्याचा तुकोबारायांच्या गाथेचा तुकोबारायांच्या चरित्राचा विचार करताना तुकोबाराय वैदिक का विद्रोही हा प्रश्न पडू शकतो, तुकोबाराय वैकुंठ गमन का खून हा प्रश्न पडू शकतो, तुकोबाराय ब्राह्मणांचे का बहुजनांचे हा प्रश्न पडू शकतो. पण हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, संत कोणत्याही एका जातीचे नसतात, संत कोणत्याही एका विचाराचे, संत सर्वांचे असतात. त्यामुळं संतांचा विचार हा विश्वव्यापक आहे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. संतांच्या चरित्रामध्ये कुठेही भेद नाहीये. अर्थात हा तुकोबारायांचा विचार हा वेद प्रामाण्य सांगणाराच आहे, हा आपल्या सनातन हिंदू वैदिक धर्म परंपरेचा आहे. त्यामुळे तुकोबाराय विश्वव्यापक आहे. आणि हे सांगताना तुकोबाराय मुक्तीचा भक्तीचा अधिकार कुणाला देते? ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य आदी करोडी वेशशाही बाळे नारी नर चांडाळ या सगळ्यांना तुकोबाराय भक्तीचा आणि मुक्तीचा अधिकार देतात. असे तुकोबाराय हे विश्वव्यापक आहेत.